नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प. सरकार सांगतं हा महामार्ग राज्याच्या विकासासाठी आहे आणि ते आवश्यक आहे. व्यापार वाढेल, प्रवास सोपा होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सगळं मान्य आहे. हे सगळं ऐकायला चांगलं वाटतं, पण जमिनीवरती वेगळीच काहीतरी कानी घडते, वेगळंच काहीतरी दिसते. गावोगावी शेतकरी चिंतेत आहेत. हातात नोटीस, संध्याकाळी दाराला नोटीस, मध्यरात्री 1-2 वाजता दाराला नोटीस. आणि शेतकऱ्याच्या मनात आता एकच प्रश्न आहे की आमचं पुढं काय होणार. ज्या जमिनीवरती त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, जिथे त्यांच्या आई वडिलांनी घाम गाळला, जिथे त्यांच्या मुलाचं भविष्य घडणार आहे, ती जमीन आता संपादनासाठी घेतली जाणार. काय वाटत असेल त्याला, काय विचार येत असेल त्याच्या मनामध्ये. सरकार म्हणतं आम्ही योग्य ते मोबदला देतोय. मोबदला किती दिवस राहणार? शेतकरी म्हणतोय पैसा मिळाला तर आम्ही कुठे जाऊ ते पैसा घेऊन? जमीन कुठे घ्यायची? नवीन जमीन कुठे मिळणार? आमचं आयुष्य पुन्हा कसं आम्ही सुरू करणार? आणि शेतकऱ्याचा आरोप आहे आम्हाला विश्वासात घेतलं नाही, आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला काय मोबदला भेटतो यावरती आमच्याशी चर्चा केली नाही. सरकारचा हा निर्णय सगळं काही चाललेला आहे. जर सरकारने आम्हाला विश्वासात घेतलं असतं, आमचा विश्वास जिंकला असता, आम्हाला समजून सांगितलं असतं तर आम्ही रस्त्यावरती का आलो असतो? हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे. म्हणून माझा सरकारला एक थेट प्रश्न आहे, जर हा प्रकल्प खरोखर लोकहिताचा असेल, लोककल्याणाचा असेल, तर लोकांमध्ये इतकी भीती का आहे? शेतकरी हा केवळ जमिनीचा मालक नाही, तो ह्या महाराष्ट्राचा, देशाचा अन्नदाता आहे. हे सरकारनं विसरायला नको. तो आपल्या सगळ्यांचा पोटाचा प्रश्न सोडवतो आणि आज तो शेतकरी रस्त्यावरती उभा आहे स्वतःच्या जमिनीसाठी, स्वतःची जमीन वाचवण्यासाठी, त्याच्यासाठी संघर्ष करतोय, अंगावरती पेट्रोल टाकून घेतोय, आत्महत्या करायला तयार आहे. का? त्याच्या हक्काची जमीन वाचवण्यासाठी. विकास आवश्यक आहे, विकास व्हायला पाहिजे, त्याच्यावरती कोणाचा वाद नाहीये, त्यासाठी आम्ही पण सहमत आहोत. पण विकासाच्या नावाखाली विकास करत असताना जर आपल्या अन्नदात्याचा, बळीराजाचा विश्वास तुटत असेल तर तो विकास अपूर्ण आहे. सरकारने हे लक्षात घ्यायला हवं. जबरदस्तीने घेतलेले निर्णय नेहमी हे अहिताचे असतात, हे कोणाच्याच हिताचे नसतात आणि त्या निर्णयामधनं काही साध्य पण होत नाही. इतकंच सांगतो. संवादातून घेतलेले निर्णय समाजाला एकत्र आणतात. आज गरज आहे सरकारने शेतकऱ्यासोबत थेट संवाद साधण्याचा, शेतकऱ्याला समजून सांगून त्याला विश्वासात घेण्याचा, त्याच्या शंकेचं निरसन करण्याचा. पण असं होताना दिसत नाही. परभणीची घटना आपण बघितली असेल, परभणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काय आहे? शेतकऱ्याचा किती रोष आहे, तर ही याला जबरदस्ती रेटून नेण्याचा सरकारचा का असा केविलवाणी प्रयत्न आहे? हा शेतकऱ्याला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. आज शेतकऱ्याचे एका शेतकऱ्याचा प्रश्न नाही, हजारो कुटुंब हे असुरक्षित झालेले आहेत. हजारो कुटुंबाची जमीन जाणार आहे. त्याचं काय? आज महाराष्ट्र सरकारसमोर मोठं आव्हान आहे. विकास आणि न्याय यामध्ये समतोल राखणं हेच महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तसं सरकारने केलं पाहिजे. हा काय पहिलाच महामार्ग नाही, अनेक महामार्ग झाले. इथे लोकांना विश्वासात घेतलं गेलं, म्हणून सरकारने एक पाऊल पूर्ण टाकणं गरजेचं आहे. लोकांशी संवाद साधणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती तोडगा काढणं गरजेचं आहे. रेटून नेणं हे चुकीचं आहे. शेवटी एवढंच, रस्ता बांधणं सोपं आहे पण विश्वास बांधणं कठीण असतं. म्हणून शेतकऱ्याचा विश्वास तोडू नका. शेतकरी आधीच दुर्बल आहे, आधीच बिचारा आत्महत्या करतोय, आधीच वनावना भटकतोय, कर्ज काढतोय, कर्ज फिटत नाही आणि त्याच्या शेताला, शेतीमधल्या मालाला हमी भाव पण नाही. शेतकऱ्याचा सन्मान ठेवा, शेतकऱ्याची इज्जत ठेवा आणि शेतकऱ्याला विश्वासात घ्या आणि शेतकऱ्याला शेती करण्यासाठी त्यांनी अजून प्रोत्साहनाने शेती करावी, त्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. त्याला कोलमडू देऊ नका. शेतकरी कोलमडला तर खाण्याची वांदे होतील. माती खावी लागेल, माती, बाकी काही भेटणार नाही. शेतकरी हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला विश्वासात घ्या. त्याची जमीन जरी तुम्हाला शक्तीपीठासाठी घ्यायची असेल तर त्याला समजून सांगा, त्याला पर्याय उपलब्ध ऑप्शन द्या, तरच तो समाधानी राहील.
नाहीतर त्याचा श्राप लागला तर तुमचे हे शक्तीपीठ महामार्ग काही कामाचे नाही आहेत. गेल्या 2 दिवसापासून परभणी मधल्या बातम्या व्हायरल होत आहेत, लोक पाहतायत आणि लोकांना महाराष्ट्रातला प्रश्न पडलेला आहे, हे एवढा आटापिटा कशासाठी? याचं उत्तर आता सरकारच देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.